आहे हा, याची एक्सप्लेनेशन आणि माहिती फार सुंदर आहे. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. ही त्यांची मुलगी आधुनिक काळामध्ये ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या अगदी पहिल्या मोजक्या महाराष्ट्रीयन स्त्रियांमध्ये गणली जाते. एएसओ मेन्स जुलै 2022 चा हा क्वेश्चन राहतो. सांगायचं मी तर याचं आपला आन्सर राहत आहे माणेकबाई, कॉर्नेलिया, रखमाबाई की अन्नपूर्णा. याचा आन्सर आहे अन्नपूर्णा. हिलाच ना ॲना असं देखील संबोधलं जात होतं. ओके, हिलाच काय आपण ॲना असं देखील म्हणू शकतो. असं म्हणतात की करसनजी, याचे ना एकदम ठोस पुरावे नाही मिळालेले आहे, तरी पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. करसनदास मूळजी यांच्यासोबत त्या ब्रिटनला जातात आणि तिथे आपलं शिक्षण घेतात आहे. ओके, आता इथे एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मला अशी सांगायची आहे. रवींद्रनाथ टागोर होते, सत्येंद्रनाथ टागोरांचे भाऊ, लहान, तुम्हाला माहिती आहे त्यांच्याबद्दलही. तर हे रवींद्रनाथ टागोर अतिशय लाजरी बुजरी व्यक्तिमत्व होतं आणि यांना देखील परदेशामध्ये पाठवायचं होतं. तर परदेशात पाठवण्यासाठी एक बेसिक इंग्लिश यायला पाहिजे किंवा तिथं गेल्यानंतर नेमकं कसं बिहेवियर असलं पाहिजे, यासाठी रवींद्रनाथ टागोरांना ॲना यांच्याकडे पाठवलं जातं. म्हणजे आत्माराम तरखडकर यांच्या घरी पाठवलं जातंय. बराच काळ ते तिथे राहतात आणि साधारणतः अन्नपूर्णामध्ये आणि रवींद्रनाथ टागोरांमध्ये 6-7 वर्षाचं अंतर होतं. म्हणजे 6-7 वर्षांनी रवींद्रनाथ टागोर तिच्यापेक्षा लहान होते आणि डेफिनेटली ती मग सगळ्या गोष्टी त्यांना शिकवायची. आणि असं म्हणतात की रवींद्रनाथ टागोरांचं एक काव्य आहे ज्याला नलिनी असं म्हणतो आहे. ओके, रवींद्रनाथ टागोरांचं काव्य हे का मी संबंध सांगते समजून घ्या. हा, यांचं काव्य आहे ज्याचं नाव आहे नलिनी. ह्या नलिनी काव्यामागची जी प्रेरणा होती ना, ही प्रेरणा अन्नपूर्णा होती. ओके, नलिनी ह्या काव्यामागची जी प्रेरणा होती ना, ही अन्नपूर्णा होती असं म्हटलं जातं. फार चांगली मैत्री होती त्यांची. म्हणजे एक बुद्धिमान, चतुर, कला संपन्न, धीट अशी एक लेडीज रवींद्रनाथ टागोरांच्या नलिनी या काव्यामध्ये दाखविलेली आहे. आणि त्याच्या मागची प्रेरणा कोण आहे तर ह्या अन्नपूर्णा आहे, ॲना. ओके, क्लिअर. तर हा झाला आपला